आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केला शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचा सन्मान। हे नवरत्न म्हणून शहर विकासात योगदान देतील अतुल लोखंडे यांना विश्वास। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये पहिल्याच वेळेस शिवसेना पक्षानं मुसंडी मारत घवघवीत यश मिळविले। जवळपास 9 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले। कमी अधिक फरकानं 2 नगरसेवक पराभूत झाले। आज श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेनेचे नेते व बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, याचबरोबर ज्येष्ठ संचालक भास्कर वागसकर, अजित जामदार यांच्या हस्ते सुशील शिंदे, अनिता आवटी, अनिल आवटी, अख्तर शेख, ॲडव्होकेट दीपाली बोर्डे, याचबरोबर ऋषिकेश बोर्डे, भामाबाई कोथिंबिरे, श्रीकृष्ण धुमाळ, पल्लवी पोटे व समाजसेवक सतीश बोर्डे यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। यावेळी दक्ष टाइम्स 24 बोलताना अतुल लोखंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेचा काल निकाल लागला सार्वत्रिक निवडणुकीचा। या निवडणुकीत अतिशय चुरशीची आणि तितक्याच खेळीमेळीची निवडणूक झाली म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना पक्षाने आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याच्या दृष्टीने एक स्वतंत्र पॅनल केला होता। कुठलेही मोठे नेते बरोबर नसताना मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभा केला असता नगराध्यक्षपदासह 22 उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती उभे केले गेले होते आणि त्यातील 9 नगरसेवक हे अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून आले आणि उर्वरित नगरसेवकांच्या उमेदवारांपैकी त्यांना अतिशय अल्प मताने म्हणजे राजाभाऊ लोखंडे सारखा उमेदवार हा 1 मताने, शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे हे 38 मत म्हणजे 20 मताच्या फरकाने आणि अजून काही उमेदवार 18-20 मताच्या फरकाने पराभूत झाले। आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते आमचे शुभांगीताई होते, त्यांनी मागील 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलं होतं। श्रीगोंदा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं होतं। मात्र फेक नेरेटिव्ह आणि ग्लोबल नीतीचा वापर करून त्यांचा या ठिकाणी पराभव केला गेला। मात्र याही पराभवातून कुठल्याही वाईट गोष्टीतून एखादी चांगली गोष्ट होत असती ती म्हणजे या शहरात शिवसेना सारख्या एक आक्रमक पक्षाची जी खऱ्या अर्थानं नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिरिरीने सहभाग घेत असते, लढत असते, अशा शिवसेना पक्षाचा आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यात पहिल्यांदा उगम झाला। यापूर्वी कधीही शिवसेना पक्षाचे या तालुक्यात नगरसेवक म्हणा किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य कधी झालेला नव्हता। मात्र आज एकाच निवडणुकीत 9 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि हे 9 नगरसेवक हे नवरत्नाप्रमाणे श्रीगोंदा शहराच्या विकासात काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो। या नगरपालिकेच्या जी काही विकासाची कामं राहिली असतील किंवा जी काही लोकांची इच्छा आकांक्षा असतील, नागरिकांच्या सुविधेची जी काही कामं असतील ती कामं करण्यासाठी शिवसेना पक्ष आणि आमचे 9 नगरसेवक हे निश्चित स्वरूपात कटिबद्ध राहतील। पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि शहराच्या विकासासाठी जो काही निधी लागतो तो नगर विकास खात्यातूनच मिळत असतो। म्हणून या 9 नगरसेवकांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टीला निधी लागेल त्या प्रत्येक गोष्टीचा या नगरसेवकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करून त्यासाठी निधी उपलब्ध करून आणून शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित स्वरूपात प्रयत्न करणार आहे। आज जरी हे 9 नगरसेवक दिसत असले तरी यांच्या माध्यमातून शिवसेना असं काम करेल की उद्याच्या 2030 साली जी निवडणूक होईल त्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवार कसे विजयी होतील या दृष्टीने निश्चित स्वरूपात प्रयत्न केला जाईल, काम केलं जाईल।
आणि जनतेच्या विश्वासात आपण उतरू अशा पद्धतीचं काम केलं जाईल. म्हणून आज पक्षाच्या वतीने आपले सगळे सहकारी मित्र नगरसेवक जे निवडून आले होते त्या नवही नगरसेवकांना एकत्रित बोलून त्यांचा सत्कार केला व त्यांनाही पुढील कामकाजासाठी अतिशय चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. आणि त्यातली त्यात जे अनुभवी नगरसेवक त्यामध्ये आहेत, अख्तरबाई शेख असतील, दादासाहेब आवटे असतील आणि उर्वरित टीम आमची 9 नगरसेवक पैकी 7 हे अगदी नौके आहेत. मात्र त्यांनाही सामाजिक कामाचा अनुभव आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास आहे. म्हणून या 9च्या 9 नगरसेवकांनी एकजुटीने एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करावं अशा त्यांना सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि तेही निश्चित स्वरूपात चांगलं काम करतील. श्रीगोंदा शहरातील सर्व जनतेने शिवसेनेला जे भरभरून मतदान केले त्याबद्दल मी आपला सर्वांचा, श्रीगोंदा शहरातील ग्रामस्थांचा, सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने मनपूर्वक असे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विशेष असे धन्यवाद देतो की शिवसेना पक्ष हा नंबर 2चा पक्ष तयार करण्यामध्ये आपलेही निश्चित स्वरूपात योगदान आहे. ज्यामध्ये कुठलाही मोठा नेता नव्हता, एक सर्वसामान्य तरुण युवक एकत्र आले आणि मनोहरदादा पोटेंनी त्याचं नेतृत्व केलं आणि त्या माध्यमातून जी लढाई झाली त्यात आज श्रीगोंदा तालुक्यात नेता नसतानाही 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना उभा राहिला. त्यामध्ये निश्चित स्वरूपात श्रीगोंदा शहरवासियांचे एक मोठं योगदान आहे. त्याबद्दल श्रीगोंदा शहरवासियांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे 9 उमेदवारांमुळे श्रीगोंदा नगर परिषद जागृत राहून नागरिकांना मूलभूत सुविधा देईल असा विश्वास यावेळेस सर्व विजयी नगरसेवकांनी व्यक्त केला. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.